SJTV मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सागर, आज आपण पुरंदर तालुक्यातील वीर येत आहोत आणि वीर मध्ये माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान कोडीत या देवस्थानचा देऊळवाडा आहे आणि देऊळवाड्यामध्ये आज मारामारीचा शेवटचा दिवस असल्यामुळे कोडीतकरांची अतिशय रांगोळी काढून देवाचं मंदिरामध्ये पालखी जाणार आहे। तरी पाहू शकता आपण या ठिकाणी रांगोळीची सजावट कशा प्रकारे काढलेली आहे आणि देवस्थानचे जे मानाचे भक्त आहेत ते आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, आज तुम्ही यात्रेच्या शेवटच्या दिवशी मंदिरामध्ये पालखीचं आगमन होतंय, कशा प्रकारे तुमची तयारी चालू आहे? आमच्या यात्रेचे जे 13 दिवस होते त्या 13व्या दिवस शेवटचा दिवस म्हणजे रंग उधळून देवाची यात्रेचा कार्यक्रम होतो आणि मेन म्हणजे पुढची पालखी आणि अशा 8 पालखी एकूण 8 पालख्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा 5 प्रदक्षिणा मारतात। दुसऱ्या प्रदक्षिणाच्या वेळेस मंदिरात प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर रंग उधळला जातो। रंग हा मानकरी असते त्यांच्या हस्ते उधळला जातो। ते पहिला देवाच्या अंगावरती उधळला जातो आणि नंतर संपूर्ण पालख्यांच्या पर्यंत पोहोचला जातो। मग भाविकांच्या अंगावरती रंग उधळून यात्रेची सांगता ही मारामारी अशी म्हणतात की यात्रेची सांगता ही रंग उधळून पूर्ण होती। काय सांगाल, 12 ते 13 दिवस झाले तुम्ही कुडीत वरून पायी प्रवास करत या ठिकाणी वीर मध्ये आला आणि यात्रेची सुरुवात झाली आणि आज यात्रेचा शेवटचा दिवस मारामारीने होतो, तर तुमचा काय अनुभव आहे? उत्सुकमुक्त अनुभव सगळं देव हा भक्तीला पावणं, भक्तीचा भाव आहे, भक्तीला पावतो देव, त्यामुळे सगळी लोक भक्ती मनापासून करतात आणि भक्ती पूर्ण झाल्यानंतर जे माणसाची इच्छा असते ती इच्छा पूर्ण होती आणि माणूस आमचा जो भक्तजन आहे सगळा पुढीचा असो, वाईचा असो, कनेरीचा असो, असो, सगळी लोक ही भक्तीमय देवाची सेवा करतात। शेवटचा दिवस इतका आनंदात असतो की आपण जे वर्षभर काय करीत असतो, वर्षाचा तसा आपला शेवटचा दिवस म्हणला जातो। इथून पुढे आमचा परत नवीन दिवस उद्यापासून चालू होतो मागामाग झाले की। महाराष्ट्रामध्ये वीर देवस्थान असेल, कुडीत देवस्थान असेल, महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि या देवाची यात्रा हे महाराष्ट्रात प्रसिद्ध यात्रा म्हणून ओळखली जाते, त्याबद्दल काय वाटतं? हा भक्तीचा मुख्य आहे, तुमची इच्छा पूर्ण करतो। इच्छा पूर्ण झाली की प्रत्येक माणसाला अपेक्षा राहतीच की आपल्याकडे आपली सुख समुद्र बरोबरी व्हावी अशी इच्छा असल्यामुळे माणूस ऑल महाराष्ट्र नाही जगाच्या कानाकोपऱ्यातून माणूस इथे येत असतो। नुसता महाराष्ट्रातून संपूर्ण जगातून येतो आणि तो इथं आल्यानंतर त्याची जी इच्छा पूर्ण होती त्यातच तो वर्षभर समाधानी राहतो की आपल्या नाथ म्हस्कोबा महाराज पावलेला आहे, आपल्याला काही संकट येणार नाही, काही नाही, आशेनेच राहत असतो। काय सांगाल, या यात्रेमध्ये बैलगाडीची परंपरा हे विशिष्ट मानली जाते, त्याबद्दल काय सांगाल? आज पूर्वी जी वाहनं नव्हती, पूर्वीच्या काळामध्ये लोकांना येण्याचं साधन नव्हतं, प्रत्येक शेतकरी वर्ग हा यात्रेला येणार म्हणजे प्रत्येक शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग आला की त्याच्यानंतर बैल गाडी असते, तो याच्यामुळे ती यात्रेला ज्यावेळेस येतो त्यावेळेस येताना त्याला ती बैलगाडी बी त्याची साधन होतं आणि तो यात्रेला आल्यानंतर गावात बैल कशी ठेवणार म्हणून शेतकऱ्याचा राजा। काय सांगाल, आज यात्रेची सांगता झाल्यानंतर तुम्ही तुमच्या गावाला कधी जाता? भाविक सगळे संध्याकाळी जातात आणि पालखी उद्या सकाळी निघते, 6 वाजता निघते इथून। कशा प्रकारे तुमच्या गावामध्ये स्वागत केलं जातं? वरात अशी जशी नवदेवाची नवरीची वरात असती त्या पद्धतीने कुडीत गावामध्ये उद्या संध्याकाळी वरात असते। वरातीचा अतिशय फटाकडे वाजून ढोल दाशीचे ह्याच्यात छबिना जोरात चालू। काय सांगाल, तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी मुक्कामी आहात? आज 13वा दिवस। कशा प्रकारे तुमची यात्रा पार पडली आज या ठिकाणी? एकदम व्यवस्थित पद्धतीने, भावी आनंदात आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने। आता हे रांगोळी जी काढलेली आहे ती तुमच्या देऊळवाड्यामधून मंदिर या ठिकाणी समोर आहे, मंदिरामध्ये या ठिकाणून पालखी जाणार आणि पालखी गेल्यानंतर मंदिरामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या देवाचे विविध पूजा उरकून तुमची ऐका ना, मानाची तुमचा छबिनाचा मान तुम्ही मंदिरामध्ये गेल्याशिवाय रंगशिंपणी कार्यक्रम होत नाही, त्याबद्दल संपूर्ण पालखी मंदिरात जाती। त्यानंतर पहिला हे होतं, भाकणूक झाल्यानंतर कलरचा कार्यक्रम होतो, तो पहिला मंदिरात जातो, मंदिरात गेल्यावर सगळ्या पालख्यातनं पोहोचवलं जातो, मग भाविकांच्या अंगावर टाकलं जातं।
सागर नक्कीच हा कोडीत देवस्थान श्रीनाथ मस्कोबा देवस्थान कोडीत यांचा देऊळवाडा आहे आणि या देऊळवाड्यातून आपण पाहू शकता ही रांगोळी, या रांगोळीच्या प्रत्येक माणसाच्या हातून पुष्पवृष्टी करून पालखी मंदिरामध्ये जाते आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर मानाच्या सर्व पालख्या आतमध्ये येतात व मंदिराला पूर्ण एक प्रदक्षिणा होते आणि रंग शिंपण्याचा कार्यक्रम होतो आणि यात्रेची सांगता होती. धन्यवाद. खाली सोड त्याला. रवी सुरेश माळवे राहणार चंबूर नागचरणी 120 रुपये. धन्यवाद. माळवे पाहतो घ्या. चालू ठेवायचं कॅमेरा म्हणला आणि परत ती झालं की लगेच असं करायचं, परत बोलून झालं की दुसरं बोलायला लागलं की परत सचिन जगताप राहणार एमआय शिवरी नागचरणी 51 रुपये. सहकारी करा. पालखीला रस्ता द्यायचा गुरुच्या.
अशोक पडदे मुकोदव नागचरणी 501 रुपये. धन्यवाद धन्यवाद. शिवाजी दशरथ लांगे राहणार केस्टन 551 रुपये. माणिक दुरकर राहणार दुरकरवाडी नागचरणी 551 रुपये. दगडू मारुती फडतरे राहणार बोसगाव नागचरणी 2101 रुपये. धन्यवाद. सर्वेश बोरकर राहणार नारायणपूर नागचरणी 101 रुपये. धन्यवाद. सुरेश बोरकर राहणार पुढे नागचरणी 101 रुपये. धन्यवाद धन्यवाद.